मला असं वाटते कदाचित की आपण खूप लांबून येतो वगैरे, पण काही इलाज नाही आहे. पुढे एक दोन तीन वेळा तरी आपल्याला एवढं सांभाळावं लागेल, नंतर ती पूर्णपणे होईल याचं म्हणताय ना. मला सुद्धा शेजारी सर्दी वगैरे वाटली ना, मला फटाक्याने 8 दिवस म्हटलं मी लगेच खुशी झाली. सर्दी काही वाटली ना पण काय वाटत वाटलं नाही बरोबर आहे. माझ्यासुद्धा मैत्रिणींना किंवा माझ्या घरी येणाऱ्यांना सगळ्यांना हे माहिती आहे की जर सर्दी असेल तर माझ्याकडे कोणी येत नाही. कारण मला कुठलाही आजार म्हणजे नुसतंच सर्दी नाही, पण सर्दी कॉमनली असतं कोणाला तरी जराशी, पण मला ते पटकन लागतं. आणि अँटीबायोटिक्स घेऊन घेऊन मला आतूनही मग विकनेस जाणार. तर तेवढं आपण सांभाळू. हे रेकॉर्डिंग मात्र तुम्ही करत जावं का, कारण माझं हे आता ह्याची पॉवर एकदम कमी होत चालली आहे. आत्ता मी सकाळी चार्जिंग केलेलं अर्धं संपलं आहे. इतकं म्हणजे ते आता खूप वर्ष झाले हा घेऊन. मी आजारी होते त्या काळात घेतले. मोबाईलवर नको, तुम्ही तुमच्याकडे आहे ना. इथूनच बोलायचं म्हणून प्रायव्हेटली बोलताय, पण च्यवनप्रकाश रेझिस्टन्स वाढवायला खूप खूप उपयोगी असतं. माझ्या प्रत्येक ऑपरेशन नंतर सर्जननी स्वतः ॲडवाईस केलं च्यवनप्रकाश घ्यायचं. बरोबर. मी अगदी गेले 2 दिवस तोच विचार करत होते की काहीतरी असं आता मला घेतलं पाहिजे की बरं. आपण आता फार मागे मी जाऊ शकत नाही, कारण नाहीतर हा 7वा अध्याय फार रेंगाळला आपला. तर आपण गेल्या वेळेला जिथे थांबलो, जिथे संपवलं, तो जो 16वा श्लोक आणि त्यानंतरच्या ओव्या आपण पूर्ण केल्या होत्या. आणि 16वा श्लोक हा ह्या अध्यायातला एक महत्त्वाचा श्लोक आहे, अशा अर्थाने की भक्तांचे प्रकार त्याच्यामध्ये सांगितलेले आहे. आणि त्याच्या आधीचा म्हणजे नीट आठवण करा, मी बोलते त्याची, की त्याच्या आधीचा जो श्लोक होता त्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की ही माणसं माझी कधी भक्त होऊ शकतच नाही, माझी भक्ती करू शकत नाहीत. आणि त्याच्यामध्ये मग मूढ, नराधम वगैरे अशा सगळा उल्लेख केलेला होता. आणि त्या श्लोकामध्ये ज्यांचा उल्लेख केला आहे आणि पुढच्या या 16व्या श्लोकामध्ये ज्यांचा उल्लेख केला आहे त्यामध्ये त्या पहिल्या श्लोकातल्या व्यक्तींना दुष्कृती म्हटलं आहे, आठवत असेल तर बघा. आणि नंतरच्या श्लोकामध्ये जे आहे त्यांना सुकृती म्हटलेलं आहे. म्हणजे ते दुराचरण करणारे आणि हे सदाचरण करणारे, हा त्या दोघांमधला फरक आहे. म्हणजे सदाचरण केलं तर आपण ईश्वराप्रत पोचू शकतो. ईश्वराची भक्तीसुद्धा आपण तेव्हाच करू शकतो जेव्हा आपल्या आचरणामध्ये सद्वृत्ती असते, चांगली वृत्ती असते, त्यावेळेलाच आपण भक्ती करू शकतो. हे त्याच्यामध्ये सिद्ध होतं. म्हणजे काय की आचरण किंवा वर्तन, कृती ह्याला तिथे महत्त्व आहे, हे लक्षात आलं असेल तुमच्या. दुष्कृती आणि सुकृती, दुराचरण आणि सदाचरण, म्हणजे आचरणामध्ये फरक हा आहे, वर्तनामध्ये फरक. म्हणजे हे मी मुद्दाम का सांगते की त्याच्यामध्ये लक्षात घ्या की एखाद्या वेळेला मनामध्ये विचार तसा नसेल कदाचित, मनामध्ये काहीतरी वाईट आलेलं असेल, कारण मन आवरणं हे फार कठीण असतं, फार कठीण असतं. म्हणजे अनेक प्रकारे पहा, लोभ, मोह,
क्रोध, मत्सर, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या मनामध्ये कदाचित येण्याची शक्यता आहे. बरोबर आहे. ही एखादे असा समोर एखादा चांगल्यापैकी दागिना रस्त्यात पडलेला दिसतोय, मनामध्ये येणं शक्य आहे की आपण घ्यावं. कोणी बघत नाही आहे, कोणाचं आहे कोणालाच माहीत नाही, काय हरकत आहे आपण घेतलं तर, आहे ना. बरोबर. म्हणजे मनामध्ये येणं शक्य असतं. लोभ होतो, मोह होतो, कोणाबद्दलचा मत्सर मनामध्ये येऊ शकतो, क्रोध मनामध्ये येऊ शकतो. आपण तो आवरू शकत नाही. खूप वेळेला असं होतं की आपल्या मुलांवरती सुद्धा, म्हणजे काही मुलांना आपल्या मारावंसं कोणाला वाटत नसेल, पण म्हणजे अगदी हात असा गेला तरी तो हात आवरता आला पाहिजे. आणि ही वृत्तीच असते, ही वृत्ती असते. म्हणजे मी माझं मोठेपण म्हणून सांगत नाही, पण मी खरोखर सांगते की मला 2 मुली आहेत, पण माझ्या दोन्ही मुलींना मी एकदाही कधीही मारलेलं नाही, कधीही मारलेलं नाही. आता का हे मला त्यावेळेला काही यातलं काही कळत नव्हतं, मी या क्षेत्रातच नव्हते, पण मी कधीही नाही, म्हणजे असा हात इथपर्यंत गेला आहे पण मारलं नाही आहे मी. का माहीत नाही, पण हे जे असतं म्हणजे मनात आलं आहे, राग आलेला आहे, खूप राग आलेला आहे, पण आपल्याला आवरता येणं ही मुळात वृत्ती असते, पण ती नसेल तर आपण निर्माण करू शकतो. आपण निदान ह्या वयामध्ये आपल्यामध्ये समज निर्माण होऊन आपण ह्या गोष्टी करू शकतो की मनात. आणि म्हणूनच कबीराने म्हटलं आहे ना, मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर. म्हटलं की नाही, किती सुंदर कबीराचं दोहा आहे. मन गया तो जाने दे. मन आपल्याला आवरणं कठीण आहे, ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. तर त्यामुळे मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर. नहीं खींची कमान तो कहाँ से छूटेगा तीर, असं म्हटलं आहे कबीराने. तर हे जे आहे हे आठवत आहे ना, मी सांगितलेलं आहे की 2-4 वेळा सांगितलं असेल हा दोहा. तर अशा प्रकारे मन आवरणं कठीण आहे, पण शरीर तरी आवरता आलं पाहिजे, कृती आवरता आली पाहिजे. ते म्हणून या ठिकाणी आचरण, वर्तन ह्याला महत्त्व दिलेलं आहे. सुकृती आणि दुष्कृती असं म्हटलेलं आहे. आणि जे सुकृती आहेत असे जे व्यक्ती, त्यांचे, त्या भक्तांचे, म्हणजे तीच माणसं माझी भक्ती करू शकतात. आणि त्यांचे 4 प्रकार त्या 16व्या श्लोकामध्ये सांगितलेत. अगदी आठवत असेल सगळ्यांना 4 प्रकार जे आहेत की अगद्यात, म्हणजे त्या श्लोकामध्ये क्रम वेगळा आहे, पण जर आपण श्रेष्ठतेच्या दृष्टीने क्रम लावला तर सर्वात कनिष्ठ म्हणजे अर्थार्थी, की जो काहीतरी मागण्यासाठीच देवाची प्रार्थना करतो तो अर्थार्थी. त्यानंतर दुसरं म्हणजे जिज्ञासू, की काहीतरी त्याला जाणून घ्यायचं असतं की मी कोण आहे, ईश्वर कोण आहे, ह्या विश्वाचा अर्थ काय, जीवनाचा अर्थ काय, मृत्यूनंतर काय होतं, अनेक प्रकारचे प्रश्न जे जाणवत असतात ते त्याला जाणून घ्यायचे असतात. तो जिज्ञासू हा त्याच्यावरचा. त्यानंतर त्याच्यावरचा आर्त जो असतो तो सुद्धा मागतो, म्हणजे अर्थार्थीप्रमाणेच तोही मागणीच करतो देवाकडे, मला ह्या संकटातून वाचव, ही मागणीच असते म्हणजे त्याचीसुद्धा. पण तो म्हणजे आणखीन उच्च क्रमावर जातो. ह्याचं कारण असं की त्याच्यामध्ये म्हणजे आता भगवंता तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही, मी तुझ्यावरच अवलंबून आहे, ही जी उत्कटता त्याच्यामध्ये आहे, ही जी निष्ठा त्याच्यामध्ये आहे की तूच मला तर ह्यातून काढून नेऊ शकतो, अशी जी उत्कटता असते ती ज्याच्यामध्ये असते तो आर्त भक्त. उदाहरणे मी सगळ्याची सांगितली होती. आणि त्यानंतर ज्ञानी भक्त, की ज्ञानपूर्ण भक्ती असते, त्याला माहिती असतं की आपण कोण,
आपल्या जीवनाचा अर्थ काय, ईश्वर आणि आपण ह्याचा काय संबंध आहे, हे सगळं जाणून घेऊन ईश्वराशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणारा जो असतो तो ज्ञानी. म्हणजे त्याच्या वर्तनातलं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तो एकरूप होऊन गेलेला असतो. त्याला काही मागायचं नसतं. काही मागण्यासाठी तो ईश्वराची भक्ती करत नाही. या तीनही भक्तांमध्ये आणि त्याच्यामध्ये हा फरक आहे की ते काहीतरी मागण्यासाठी ते भक्ती करतात आणि हा जो आहे ह्याला काहीही मागायचं नसतं, पण तो ईश्वराचा आत्यंतिक भक्ती करणारा असतो, अगदी एकनिष्ठ भक्त असतो. असे आता हे आपण 4 प्रकार पाहिले. आता त्याच्यानंतर आपण आता पुढे जाऊया आणि 17वा श्लोक जो आहे त्याच्यातला पहिला जो भाग आहे ना तो आपण पाहणार आहोत आणि पुढचा जो आहे त्याचा अर्थ नुसता मी सांगेन, पण पहिला जो भाग आहे त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे शब्द आलेले आहेत तेवढे आपण पाहणार आहोत आणि मग ओव्या पाहणार आहोत. आता या 17व्या श्लोकामध्ये पहिला भाग जो आहे तो असा आहे, तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तीर विशिष्यते असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्ञानी भक्ताची वैशिष्ट्य सांगितली आहेत या ठिकाणी. म्हणजे तो विशेष काय, त्याच्यातलं विशेष काय, याच्या इतर भक्तांपेक्षा त्याच्यातलं विशेष काय आहे, तो विशेष श्रेष्ठ का आहे, तर त्याचं कारण जे सांगितलं आहे ते असं आहे की तो नित्ययुक्त असतो आणि एक भक्त असतो, एक भक्ती करणारा असतो. आता ह्या दोन्हीचं आपण स्पष्टीकरण करूया की पहिलं म्हणजे नित्ययुक्त. नित्ययुक्त म्हणजे काय की आता इतर ह्या भक्तांशी जर तुलना केली तर काहीतरी विशिष्ट प्रसंग आला आहे म्हणून ते देवाकडे गेले, देवाची आराधना करतायत, बरोबर आहे. म्हणजे नित्य त्यांची भक्ती आहे असं नाही, ते त्या कारणासाठी त्या हेतूसाठी देवाची आराधना करतायत. आणि हा जो आहे हा नित्य भक्त आहे. म्हणजे ह्याला कुठलं कारण लागत नाही देवाची भक्ती करायला, ह्याला कुठलीही ह्याची मागणी नाही, ह्याला कुठलंही कारण नाही. काही हवं आहे म्हणून तर देवाकडे गेलेलाच नाही आहे, देवाची भक्ती करत नाही आहे. तो नित्ययुक्त आहे. तो युक्त म्हटलेलं आहे म्हणजे देवाशी तो सतत जोडलेला आहे, ईश्वराशी तो सतत जोडलेलाच आहे, युक्त आहे. म्हणजे योग ज्याला म्हणतात, योग ज्याला म्हणतात की योग म्हणजे जुळणं. दोन गोष्टी ज्या वेगळ्या आहेत त्या एकमेकांना जोडल्या जाणं म्हणजे योग पावणं. तर असा तो युक्त आहे, तो नित्ययुक्त आहे. आणि म्हणजे कुठल्याही कारणासाठी तो देवाची भक्ती करत नाही. आणि त्यामुळे जर आता आपण पुन्हा ह्या सगळ्या भक्तांची आणि ज्ञानीभक्ताची तुलना केली तर आपल्याला असं म्हणता येतं की इतर हे जे भक्त आहेत 3 प्रकारचे, ते जे आहेत ते कसे कारणासाठी जातात. एखाद्या वेळेला ते कारण त्यांना जे काही फळ हवं अपेक्षित आहे ते फळ मिळालं की कदाचित ते पुढे म्हणजे कदाचित विसरणार नाहीत, देवाला विसरतीलच असंही मी म्हणत नाही. पण जी उत्कटता आधी होती, जी निष्ठा आधी होती तितकी कदाचित राहते. कदाचित देवाला विसरणार नाहीत. देवदिवसला पाया पडतील, घरामध्ये देवाची पूजा करतील, सगळं करतील. म्हणजे ह्याचा अर्थ ते पूर्ण विसरतील असं नव्हे, पण उत्कटतेने ज्या ते पहिल्यांदा ईश्वराप्रत गेले ती उत्कटता राहत नाही, ती निष्ठा राहत नाही. म्हणजे त्या प्रसंगापुरती त्यांची ती भक्ती आहे. आणि हा कसा आहे, हा नित्य भक्त आहे. ह्याला कारणच लागत नाही, ह्याला कुठल्याही प्रसंगामध्ये तो अडकला आहे किंवा हे त्याला हवं आहे ते त्याला नको आहे म्हणून तो देवाची भक्ती करत नाही. तो देवाचा कायम भक्तच आहे. आणि म्हणून जर ह्या
सगळ्या भक्तांची जर तुलना केली तर असं म्हणता येतं की हे जे आधीचे 3 प्रकारचे भक्त आहेत, अर्थार्थी, जिज्ञासू आणि आर्त, हे जे आहेत हे कदाचित ज्ञानी होऊ शकतील. म्हणजे जर समजा त्यांची निष्ठा कायम राहिली, त्यांना तीच म्हणजे फळ मिळाल्यामुळे का होईना, पण त्यांना असं वाटायला लागलं की नाही, ह्या देवाशी आपण एकनिष्ठ राहिलं पाहिजे, अशा प्रकारे ते अधिक ज्ञान ज्याला म्हणतात, महाईश्वर काय आहे, मी काय आहे, हे सगळं स्वरूप समजावून घेऊन ते कदाचित काही कालांतराने अखेरीला ज्ञानी होऊ शकतील. म्हणजे ह्या 3 प्रकारचे भक्त ज्ञानी होऊ शकतील, पण ज्ञानी भक्त कधीही अर्थार्थी, आर्त किंवा जिज्ञासू नसतो. हे लक्षात घ्या. तो कधीही होत नाही. तो अर्थार्थी नाही, तो आर्त नाही, काहीतरी भयंकर संकट आलं आहे मग तो देवाकडे हे करतो असं नाही. तो नित्य भक्तच आहे, नित्ययुक्तच आहे. तर त्यामुळे तो ज्ञानी कधी अर्थार्थी होत नाही, ज्ञानी कधी आर्त होत नाही. केवढंही दुःख कोसळलं तरीसुद्धा तो मला त्या दुःखातून सोडव म्हणून तो देवाची याचना करत नाही. आणि तो म्हणजे जिज्ञासूही नव्हे, कारण मग जिज्ञासेपोटी केवळ देवाकडे तो देवाचा विचार करतो असंही नव्हे. तर तो ज्ञानी भक्त ह्या 3 प्रकारचा होऊ शकत नाही. तो नित्य भक्तच असतो, तो नित्ययुक्तच असतो, तो युक्त पावलेला असतो, योग पावलेला असतो, तो योग पावलेला असतो. योग हे आता आपल्याला माहिती आहे. तर तो योग पावलेला असतो, तो युक्त असतो. आणि म्हणून पहा, ह्या गीतेमध्ये योगाची अनेक प्रकारे योगाची व्याख्या केली आहे. 2-3 प्रकारे केलेली आहे. त्यातली एक व्याख्या गीतेमध्ये केलेली अशी आहे, आत्ता या ठिकाणी ती आली नाही, पुढे येईल एखाद्या ह्याच्यात. अशा प्रकारची व्याख्या आहे की त्या व्याख्येमध्ये असं म्हटलं आहे, यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते, असं म्हटलेलं आहे. हां, ज्यांना संस्कृत समजतं त्यांच्या लक्षात आलं असेल. यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते, म्हणजे यस्मिन् स्थितो ह्याचा अर्थ की तो असा एकदा का ह्या योग स्थितीमध्ये अचल झाला. यस्मिन् स्थितो, या स्थितीमध्ये तो गेला एकदा. आलं लक्षात? यस्मिन् स्थितो म्हणजे या स्थितीमध्ये, योगाच्या स्थितीमध्ये युक्त तो होऊन एकदा का गेला देवाशी, ईश्वराशी, कितीही दुःख कोसळली, दुःखेन गुरुणापी, गुरुणापी म्हणजे कोसळणं, वरून खाली पडणं. हां, आपण गुरुत्वाकर्षण म्हणतो की नाही, ते वरून खाली येणं, गुरुणापी. कितीही दुःख वरून आली त्याच्या जीवनामध्ये, गुरुणापी म्हणजे कितीही दुःख कोसळली, आली, संकट कोसळली त्याच्यावर, तरी तो विचलित होत नाही. हां, दुःखेन गुरुणापी विचाल्यते म्हणजे तो विचलित होतो, कधीही तो विचलित होतो. म्हणजे संकट आली, कुठल्याही प्रकारच्या दुःखांना, अनपेक्षित परिस्थितींना तोंड द्यावं लागलं, तरी त्याच्या मनातला विचार असा असतो, ही कदाचित ईश्वरी योजना आहे. हां, ही कदाचित ईश्वरी योजना आहे. आपल्याला कळत नाही आहे की हे असं का घडलं माझ्या आयुष्यामध्ये, हे आपल्याला कळत नाही आहे, पण ह्याच्यामध्ये ईश्वराची काहीतरी योजना आहे. आणि अशा प्रकारे तो त्या परिस्थितीकडे अशा दृष्टीने पाहतो की ईश्वरच सगळा करता, करविता जो आहे तो ईश्वर आहे.
मी ह्याच्यामध्ये काहीच करू शकत नाही आणि त्यामुळे ह्याच्यात काही बदल व्हावा म्हणून सुद्धा ईश्वराची प्रार्थना तो करतो. म्हणजे बदल करणं आपल्या हातात नाही आहे आणि ईश्वरांच्या योजनेनुसार काहीतरी घडलेलं आहे. मग जे आहे ते आपण तसं स्वीकारायचं, ही जी वृत्ती त्याची असते ती त्याचं वैशिष्ट्य असतं, ते त्याचं वैशिष्ट्य असतं. म्हणून हे जे नित्ययुक्त म्हटलं ना, ह्याच्यामध्ये एवढा सगळा अर्थ आहे, एवढा सगळा अर्थ आहे की नुसतं नित्ययुक्त म्हणून चालणार नाही. त्याच्यामध्ये हे सगळं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की काय वाटेल ते होऊ दे. मला वाटतं गेल्या वेळेला मी रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण दिलं होतं. त्या उदाहरणाचा पुन्हा या स्थितीमध्ये तुम्ही विचार करा की भयंकर यातना होत होत्या शरीराला, पण त्यांनी लोक त्यांचे भक्त त्यांना सांगत होते की तुम्ही का नाही असं हे करत, ते आमच्यासाठी तुम्ही ह्या मातेला तुम्ही हे करता, विनवणी करता, तर तुमच्या ह्या यातना कमी व्हाव्यात म्हणून का नाही करत. त्यांनी काय उत्तर दिलं की त्यांनी 2 प्रकारे उत्तर दिलं. एक तर ते म्हणाले की ती माझी माता आहे ना, माझी आई आहे, तिला कळतं आहे मला काय आहे, माझ्यासाठी काय करायचं आणि काय नाही करायचं हे तिला कळते, मी कोण सांगणारा. हे एक उत्तर होतं. दुसरं उत्तर असं होतं की अरे शेवटी ह्या शरीराच्या यातना आहेत आणि शरीर म्हणजे मी नव्हे, शरीर म्हणजे काही मी नाही आहे. म्हणजे या मला नाही यातना होत आहे, या शरीराला होत आहे. केवढं मोठं हे पहा. म्हणजे हे जे आहे ना, हे योगी रामकृष्ण परमहंस, हे योगी खरे युक्त झाले. म्हणजे कुठलीही परिस्थिती येऊ दे, कुठलंही संकट येऊ दे, त्या संकटातून मला सोडव म्हणून सुद्धा देवाची प्रार्थना न करणं, हे नित्ययुक्ततेचं खरं लक्षण असतं. आणि असे हे ज्ञानी भक्त असतात की नित्ययुक्त असतात त्यांना. आणि म्हणून तुकारामसुद्धा पहा, तुकारामसुद्धा तसेच. तुकाराम म्हणतात जे ना की ठेविले अनंत तैसेची राहावे. अर्थात ह्याचा अर्थ की आपण काही जीवनामध्ये प्रयत्न करायचे नाही वगैरे, आळशी त्या आपलं आहे त्या परिस्थितीत राहायचं असा त्याचा अर्थ नाही आहे. पण ठेविले अनंत तैसेची राहावे हे तुकाराम जे म्हणतात ते तुकाराम फार उंचीला पोचलेले आहेत. आपल्यासारख्या सामान्य माणसांनी सगळी कामं टाकून त्याचा असा दुरुपयोग करायचा नाही आहे. तर आपण आपली कामं करायची. तुकारामच हे म्हणू शकतात, ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. म्हणजे कुठलीही परिस्थिती येऊ दे, आतमध्ये, मनामध्ये, चित्तामध्ये, अंतःकरणामध्ये आपलं समाधान असू दे, हे तुकाराम म्हणू शकतात. आणि त्यांनी ते प्रत्यक्षात केलेलं आहे. आणि म्हणूनच त्यांनी म्हटले, बरे झाले देवा निघाले दिवाळे, या दुष्काळे कृपा केली म्हणतात. आपण कधी म्हणू शकणार नाही, हे तुकाराम म्हणू शकतात. जे होईल ते बघण्याची आणि त्यातून जे घडेल ते घडेल, ईश्वर घडवून घेतोय सगळं. असे ही जी परिस्थिती आहे हे तुकारामांच्या बाबतीमध्ये आहे. ते त्या उंचीला पोचलेले होते आणि त्यामुळे म्हणूनच रामकृष्ण काय किंवा तुकाराम काय, हे त्या योग अवस्थेला पोचलेली माणसं आहेत. ही सामान्य माणसंच नव्हे. आणि म्हणून तुकारामांच्या बाबतीमध्ये एक असं म्हटलं जातं, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. तुकारामांच्या बाबतीमध्ये पुन्हा सांगते, फार सुंदर वचन आहे. मी बरोबर म्हटलं ना, कुठे चुकले नाही. तुकिता तुलनेसी अर्थ सांगते, फार सुंदर अर्थ आहे. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले असं म्हटलेलं आहे त्या ह्याच्यामध्ये. म्हणजे तुकाराम कसे आहेत, कशी तुलना करायची, कोणासारख्या आहेत, कशासारख्या आहेत, काय म्हणायचं तुकारामांना, अशी
तुलना करायची आहे तुकारामांची, तर तुलना तुकिता तुलनेसी, म्हणजे तुलना करून त्यांची योग्यता ठरवायची, असं जर असा विचार केला तर काय झालं, ब्रह्म तुकासी आले, ब्रह्मच आलं समोर, की त्याची तुलना फक्त माझ्याशीच होऊ शकते, बाकी कोणाशी होऊ शकत नाही. म्हणजे ब्रह्म तुकाराम हे ब्रह्म ह्या स्थितीला पोचलेले होते आणि म्हणून ते म्हणू शकतात की ठेविले अनंते तैसेची राहावे. तर असं हे जे आहे ना, ही योगी माणसं, ही योगी माणसं. अरविंद काय, आता अरविंदांबद्दल फार आत्ता इथे बोलत नाही आहे, पण अरविंद काय ह्याच स्थितीचे, त्यांचंसुद्धा सगळ्या अशा आजारांच्या परिस्थितीमध्ये त्यांनी कधी ॲनेस्थेशिया न घेता ऑपरेशन करून घेतलं. हे म्हणजे किती ह्याची परिस्थिती आहे पहा, की ही योगाची परिस्थिती आहे, की शरीर आपण नव्हे, शरीराच्या वेदना इतक्या माणूस बाजूला ठेवू शकतो, हे कधी तर युक्त ज्या वेळेला तो नित्ययुक्त असतो तेव्हाच शक्य असतं. तर असं हे नित्ययुक्त हा शब्द म्हणून मी मुद्दाम सांगितला, तितका तो त्या ओव्यांमध्ये आलेला नाही आहे आणि म्हणून मी मुद्दाम हे शब्द सांगितले. आणि एकभक्ती हाही लक्षात घ्या, तोही महत्त्वाचा शब्द आहे. एकभक्ती म्हणजे एकच जो आद्या आपण म्हणतो ना, रोज आपण हे करतो ओम नमो, जे आद्या म्हणतो, त्या आद्या जो आहे, जो परमश्रेष्ठ असा जो ईश्वर आहे, मग त्याला तुम्ही परब्रह्म म्हणा, तुम्ही त्याला गॉड म्हणा, त्याला तुम्ही अल्ला म्हणा, तुम्ही काही म्हणा, पण ती जी काही एक शक्ती आहे, परमशक्ती आहे, त्या शक्तीशीच म्हणजे त्याचीच भक्ती फक्त हा करत असतो. एक भक्ती म्हणजे एक भक्ती, किंवा आणखी शब्द आपण तिथे असा घालू शकतो, एकयुक्तता. म्हणजे तो युक्त कोणाशी, फक्त एकाच त्या परमेश्वराशी. एकयुक्तता आहे. एक भक्ती म्हणजे एकयुक्तता. त्याची तो जो योग पावलाय तो फक्त त्या परमेश्वराशी. आणि लक्षात घ्या की ही एकयुक्तता कशी निर्माण होऊ शकते. कारण का, म्हणजे आपण जर आपला विचार केला, सामान्य माणसांचा विचार केला, तर सामान्य माणसं ह्याच्या अगदी वेगळी असतात. कुठे असते एकयुक्तता, हा देव तो देव, सोमवारी एका देवासाठी, मंगळवारी एका देवा, बुधवारी म्हणजे सारखे सबन आठवडाभर ह्या देवासाठी उपवास, त्या देवासाठी उपवास, मग सगळं येतं. अनेक प्रकारे आपण हा म्हणजे ह्या रोगासाठी ही देवी आणि तो देव, आणि इतके प्रकार, म्हणजे देवतांतर ज्याला म्हणतात, ती सगळी आपल्यामध्ये असतात. की ह्याच्यासाठी हा देव, त्याच्यासाठी हा देव नवसाला नाही पावला, चला दुसरीकडे जायचं. मला माझ्याच एका मैत्रिणी विचारलं होतं, मी फार अशा व्यक्तींची, माझी मैत्रीण अगदी चांगल्यापैकी मैत्रीण, पण त्या अशा व्यक्तींशी मी फार खोलात जाऊन काही सांगण्याचा प्रयत्नही करत नाही. तिने मला विचारलं होतं एकदा की हे तू सगळं ज्ञानेश्वर आणि गीता वगैरे हे सगळं करतेस, म्हणजे ह्याच्यावरती तुझी इतकी हे आहे, एवढी तू त्याच्यावर बोलते. माझा एकच प्रश्न आहे, की म्हणाली की शिर्डीला किंवा कुठले हे महाराज निराळे त्यांच्या स्थानाला आपण गेलो, तिरुपतीला गेलो, की कसं ते जागृत स्थानं आहेत, ती पावतात. तसं काही आहे का ज्ञानेश्वरांचं सांगतो. माझ्या अगदी जवळच्या माझ्या मैत्रिणीचा हा प्रश्न होता, तसं काही ज्ञानेश्वरांचं आहे का, तर काय उत्तर द्यायचं सांगा तुम्ही. म्हणजे ह्याला उत्तर न देणं हाच सर्वात चांगला मार्ग असतो. मी नाही बोलले, मी म्हटलं नाही गं, म्हटलं ज्ञानेश्वर असं कुठल्याही नवसाला पावत नाही.
मग त्याच्या पुढे असतं तिचं की मग कशाला हे सगळं करायचं. म्हटलं नाही, जाऊ दे, आपण नको, आता आपण विषय दुसरा काहीतरी का असं. म्हणजे फक्त पावणारा देव, जागृत देवस्थानं ही म्हणजे आपण मागणी करायची, देवानी आपण डिमांड, त्याचा सप्लाय असं हे असं आपलं सामान्य माणसांची ही जी परिस्थिती असते. त्याच्यापेक्षा हे जे वेगळा, हा जो ज्ञानीभक्त म्हटलं आहे तो एकभक्ती म्हटलेला आहे. तर तो असा एकभक्ती का असतो किंवा एकयुक्तता त्याच्यामध्ये का असते, असा हा देव तो देव तो देव असं तो का करत नाही, ह्याचं सर्वात साधं कारण म्हणजे काही मागण्यासाठी तो मुळी देवाकडे जातच नाही ना. काही मागण्यासाठी देवाकडे जे जातात ते मग त्या मागण्यासाठी मग हा देव तो देव करावा लागतो. तर त्यांची मुळी काही मागणीच नसते, ते काही मागण्यासाठी गेलेलेच नसतात, ते एकरूपच होऊन जातात देवाशी, त्यांना काहीच मागायचं नसतं आणि म्हणून ते एकभक्त असतात, एकयुक्त असतात. ज्यांना काही मागायचं असतं त्यांना मग देवतांतरं सगळी निर्माण होतात. हे अगदी साधं त्याचं कारण आहे. तर अशा प्रकारे ही जी ज्ञानी भक्ती असते आणि म्हणूनच ते त्यांच्या भक्तीला आपण ज्ञानी भक्ती म्हणू शकतो, कारण त्यांना पूर्ण ज्ञान झालेलं आहे आणि म्हणून ते नित्ययुक्त आहेत आणि एकभक्त आहेत. हां, आता हे फार महत्त्वाचे असे शब्द होते म्हणून मी ते सांगितले. आता ओव्या पाहूया. तेथ आरतू तो आरतीचेनी व्याजे. पहा, आता त्याचं स्पष्टीकरण केलं आहे सगळं, अधिक स्पष्ट करून सांगितलं आहे ज्ञानदेवांनी. तेथ आरतू तो आरतीचेनी व्याजे, जिज्ञासू तो जाणावयाची लागी भजे, तिजेनी तेणे इच्छिजे अर्थसिद्धी. म्हणजे 3 भक्तांचं हे सांगितलं त्यांनी. काहीतरी आर्तभक्ती, म्हणजे काहीतरी संकटात अडकलाय म्हणून भक्ती, जिज्ञासू जाणावयाची लागी भजे, आणि तिसरं सांगितलं तिसरा जो आहे तिजेनी, म्हणजे तिसरा जो आहे तो कशाला, तर काहीतरी अर्थसिद्धी पाहिजे, त्याला काहीतरी मागणी आहे त्याची, की नोकरी मिळू दे, मूल होऊ दे, आजार बरा होऊ दे, कुठलाही अर्थ, याचा अर्थ केवळ पैसा असं नव्हे, कुठल्याही प्रकारची मागणी ही अर्थसिद्धी. तर अशा प्रकारे म्हणजे प्रापंचिक कुठल्याही गोष्टींची मागणी तो करत असतो आणि अशासाठी तो जातो. आता पुढे, मग चौथी याचं ठाई काहीची करणे नाही, काहीची करणे नाही. पहा, जे मी आत्ता सांगितलं, काहीच मागायचंच नाही, काहीची करणे नाही, म्हणजे त्याला काही कशासाठी काही करायचंच नाही आहे. म्हणून भक्तू एक बाही ज्ञानी आजो, एकच खरा माझा भक्त तो म्हणजे ज्ञानी भक्त. जे तया ज्ञानाचे नि प्रकाशे फिटले भेद भेदांचे कवड असे, मग मीची जाहला समरसे आणि भक्तूही तेवीची. ह्याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत या ओवीमध्ये, नीट लक्षात घ्या. जे तया ज्ञानाचे नि प्रकाशे, म्हणजे ज्ञानाचा प्रकाश त्याच्यामध्ये पडलेला असतो आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याचा परिणाम काय होतो, फिटले भेद भेदांचे कवड असे. आता भेद म्हणजे काय, तर ह्याचा अर्थ हे जे द्वैत अद्वैत हे जे सगळं जे आहे ना, की द्वैत मानणं, की बाबा परमेश्वर वेगळा भक्त वेगळा, हे द्वैत झालं, किंवा मी वेगळा, हे जग सगळं वेगळं, या सगळ्या जगापासून मी वेगळा, असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला आपण द्वैतामध्ये अडकलेलो असतो. आणि ते जे आहे तर हे द्वैत अद्वैताचा जो भेद आहे, म्हणजे त्याला अद्वैत कळलेलंच नसतं, तो द्वैतामध्येच गुंतलेला असतो. तर असं फिटले भेदांचे कवड असे ह्याचा अर्थ अंधार असा आहे या ठिकाणी.
कवडसा ह्याचा अर्थ काही वेळेला वेगळा होतो, पण या ठिकाणी कवडसा ह्याचा अर्थ अंधार असा आहे की भेदांचा अंधार त्याच्या ठिकाणी उरलेला नसतो. त्या ज्ञानी भक्ताच्या ठिकाणी तो अंधार उरलेला नसतो. म्हणजे ईश्वर, मी आणि विश्व ह्याच्यामध्ये कुठलाही भेद तो मानत नाही. सगळे हा अंधार, अज्ञान हे जे सगळं आहे ते सगळं अज्ञान त्याचं नाहीसं झालेलं असतं. मग मीची जाहला समरसे, माझ्यात तो समरस झाला, माझ्याशी तो एकरूप झालेला असतो. मीची झाला तो मीच होऊन गेला, इतका समरस झाला की तो मीच होऊन गेला. मीची जाहला समरसे, समरस म्हणजे एवढा एकरूप झाला की शेवटी तो मीच होऊन गेलेला आहे. म्हणजे हे ईश्वर म्हणतोय, भगवंत म्हणतोय. आणि पुढे काय म्हटलंय, आणि भक्तू ही तेवीची, साधा शब्द नाही आहे बरं का हा. जो तेवीची शब्द आहे ना त्याचा फार छान अर्थ आहे या ठिकाणी, की तो मीच होऊन गेला आहे, मीच झाला आहे, इतका तो एकरूप झाला आहे माझ्याशी, तरीसुद्धा तो भक्ती करतो, तरीसुद्धा तो भक्ती करतो, तरीसुद्धा तो भक्त आहे माझा. म्हणजे नाहीतर भक्त आणि ईश्वर हे दोन वेगळे असतात. म्हणून भक्तीला, भक्तिमार्ग ह्याच्यामध्ये खूप वेळेला असं म्हटलं जातं की एकरूप होणं हे शक्य नाही भक्ती मार्गामध्ये, कारण भक्त हा शेवटी वेगळाच असतो, तर असं समजलं जातं. पण ह्या ठिकाणी भगवंतांनी स्पष्टच सांगितले की तो मीच झालेला आहे, पण तरीही तो भक्तही आहे, तो भक्तही आहे. म्हणजे असा विचार आपण करत नाही. म्हणूनच सांगितलं की तो तेवीची हा जो शब्द आहे ना तो त्याचा अर्थ तो की एकरूप होऊनही तो माझा भक्त झाले, भक्त राहतो. आणि म्हणून पहा पसायदान आहे ना, पसायदानामध्ये हे कुठे येतं बघा, आता आपण म्हणू ना तेव्हा मला एकदम आठवेल, तेव्हा मी नंतर सांगते तुम्हाला की ते कुठे येतं. की अगदी शेवटी हा भाग आहे पसायदानाच्या, की त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ते सगळं प्राप्त होऊनही तो भक्ती तो करतो, माझी भक्ती करतो, असं पसायदानामध्ये म्हटलेलं आहे. ते आपण शेवटी बघूया. आणि भक्तूही तेवीची, एवढे थोडं घेते आणि थांबते. परी आणिकाचिये दिठी, आणिकाचिये दिठी नावेक, जैसा स्फटिकुची आभासे उदक, तैसा ज्ञानी नवे कौतुक सांगत होतो. म्हणजे परी आणिकाची म्हणजे इतरांच्या दृष्टीने तो कसा असतो की साधा इतरांसारखाच तो आहे, कारण सगळ्या त्याच्या शारीरिक कृती, त्याचं सगळ्या बाकीचं वागणं, त्याचं सगळं चालू असतं, तर त्यामुळे तो इतरांसारखाच आहे. आणि त्याला उपमा कशाची दिली आहे, जैसा स्फटिकुची आभासे उदक. स्फटिक जो असतो, स्फटिक क्रिस्टल क्लिअर म्हणतात ना, म्हणजे इतका तो क्लिअर असतो की मध्ये क्रिस्टल आहे हे सुद्धा कळू नये इतका तो क्लिअर असतो. तर ते स्फटिक जर उदकाच्या शेजारी ठेवलं तर कळतच नाही की उदक कुठलं आणि स्फटिक कुठलं, इतकं ते एक हे होऊन जातं. तसा त्याचं झालेलं असतं की तो इतरांसारखा सगळ्या कृती करतो आणि जैसा स्फटिकुची आभासे उदक, त्यामुळे तो तसाच वाटतो, इतरांसारखाच वाटतो. तैसा ज्ञानी पण नवे कौतुक सांगत होतो. म्हणजे काय, मी कितीही म्हणजे आपण फार वेगळे आहोत असं तो कधीही सांगत नाही, आपण इतरांसारखेच आहोत असंच तो दाखवतो. कुठेही आपल्या ज्ञानाचं लक्षण तो दाखवत नाही. आणि ही किती कौतुकाची गोष्ट आहे पहा, असं तिथे म्हटलं, किती कौतुकाची गोष्ट आहे पहा.
आता त्या ओवीनंतर एकदम पुढची 15वी ओवी घेते. म्हणजे त्याचं वर्णन करताना जरी पवन 15वी नाही बरं 14वी ओवी घेते. जैसा वास का गगनी विरे, वारा का गगनी विरे, मग वारे पण वेगळे नुरे. लक्षात आलं ना की गगनात एकदा का वारा हे होऊन गेलं, वारा वेगळा आहे हे कळतही नाही. तसं तेवी भक्त हे पैजन सरे जरी ऐक्या आला. म्हणजे तो इतका माझ्याशी एकरूप झाला आहे तरीसुद्धा तो माझा भक्त इतरांसारखाच तो आहे असंच लोकांनाही वाटतं. आणि पुढे काय म्हटलं, जरी पवन हलवूनी पाहिजे तरी गगना वेगळा देखीजे. म्हणजे आपण पहा असं असं केलं, आता पंखा हलतो म्हणून तो वारा हलतो की नाही. म्हणजे पवन हलवला तर त्याचं अस्तित्व कळतं, नाही तर कळत नाही. जरी पवन हलवूनी पाहिजे तरी गगना वेगळा देखीजे. एरवी गगन तो सहजे असे जैसे, तैसे शरीर हन कर्मे. म्हणजे शरीराच्या सगळ्या कर्मांच्या दृष्टीने तो भक्त ऐसा गमे. म्हणजे इतरांसारखाच तोही एक ईश्वराचा भक्त आहे असं वाटतं. भक्त ऐसा गमे परी अंतरे प्रतीती धुमे. म्हणजे प्रतीती धूम म्हणजे त्याची जो अनुभव आहे, अंतःकरणातला त्याचा जो अनुभव आहे तो अनुभव कसा आहे तर तो मीच होऊन गेलेलो. एरवी नाही परी अंतरे प्रतीती धूमे. धूम म्हणजे काय पहा की धूम याचा अर्थ की काय माझं ना हे खूप दिवसापूर्वी हे धर्मे प्रतीती धर्मे आहे. बरोबर, माझं ते पुसलंच गेलं म्हणून मला ते दूर वाटलं. हां, प्रतीती धर्मे मीची झाला. म्हणजे त्याच्या अंतःकरणातली प्रतीती, अंतःकरणातला अनुभव, प्रतीती याचा अर्थ अनुभव, तो कसा आहे प्रतीती धर्मे. म्हणजे त्या दृष्टीने त्या अर्थाने तो काय आहे तर तो मीची झाला. आणि ज्ञानाचेनी उजडिलेपणे मी आत्मा ऐसे तो जाणे. म्हणून मीही तैसेची म्हणे उचंबळला सांता. म्हणजे काय की त्याच्यामध्ये इतकं ज्ञानाचा उजिडलेपणे म्हणजे त्याचा ज्ञानाचा प्रकाश इतका पडलेला आहे अंतःकरणामध्ये की तो काय त्याच्यामुळे तो स्वतःला शरीराच्या दृष्टीने पाहतच नाही. आपण आत्मा आहोत, मी आत्मा ऐसे तो जाणे. लक्षात आलं? हां, कळलं ना की मी आत्मा आहे ही त्याची जाण आहे. म्हणजे आत्मानुभव त्याला आलेला असतो. म्हणून म्हणजे इतका आता आत्मा हे त्याला त्याचं स्वरूप कळलं की आत्मा हा शेवटी परमात्म्याचा अंश आहे. त्यामुळे तो परमात्म्याचा अंश आहे म्हणजे परमात्म्याशी त्याचा काय संबंध आहे हेही त्याला कळतं. अशा प्रकारे म्हणजे त्याला ही सगळी जाण आली आहे, त्याला हे सगळं ज्ञान झालेलं आहे. आणि त्याचं ते ज्ञान पाहून भगवंत काय म्हणतो, मीही तैसेची म्हणे उचंबळाला सांता. म्हणजे उचंबळाला सांता याचा अर्थ म्हणजे त्याच्या बाबतीत मी काय म्हणतो तर मी अत्यंत आनंदाने उचंबळून मी असं म्हणतो, भगवंत म्हणताय की मी असं म्हणतो की तो मीच आहे, तो मीच आहे. मीही तैसेची म्हणे म्हणजे तो म्हणतो की मी आत्मा आहे, तसंच भगवंत म्हणतो की हा माझा आत्मा आहे, हा माझा आत्मा आहे. आता ते आणखीन पुढच्या याच्यामध्ये ते जास्ती स्पष्ट होईल, पण आज आपण इथे थांबू. अशा प्रकारे म्हणजे इतकी जवळी की भगवंताला इतका आनंद होतो त्याचा तो भाव पाहून की उचंबळून भगवंत असं म्हणतो की मी ह्याचा आत्मा आहे. म्हणजे लक्षात घ्या की आत्मा श्रेष्ठ आणि शरीर कनिष्ठ. म्हणजे
मी ह्याचा आत्मा म्हणजे त्याचं केवढं श्रेष्ठपणा झाला की सॉरी उलटं बोलले मी, तो माझा आत्मा आहे, तो माझा आत्मा आहे, म्हणजे आत्म्याचं स्वरूप त्याला दिलं आहे, तो माझा आत्मा आहे असं म्हणतो. उचंबळाला सांगता मीही तैसेची म्हणे की तो माझा आत्मा आहे. हां, लक्षात आलं ना? थोडीशी भूताळले पण लक्षात घ्या. आज इथे थांबूया, पुढचं उदाहरण नंतर. हा थोडं थोडं होतंय पण काय येईल. तुमचा आवाज बदलतो पण जाणवलं. हां